साया दाढवणीकर खेळण्यासाठी तयार घेऊन किल्ला देवीचं नाव आणि दुसरा देवीला बंधन करून पहिला बॉल हो हो ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न धाव काय मिळत नाहीये 2 अक्षरांचे लढ 2.5 अक्षरांचे भाग्य 3 अक्षरांचे नशीब आणि 4 अक्षरांचे 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला पडते ही मेहनत कोणाची रंग लागणार बाक्या टू सायू लेखीच्या बाहेर वाईड बॉल दाव संख्या खाता खोलता जाता है खौफ खुदा का रखो दुनिया का नहीं दुनिया का खौफ दुनिया में रह जाता है खुदा का खौफ जन्नत तक ले जाता है त्यामुळे देवाला घाबरून परंतु स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून येतो मुंबई 5 धावा बारक्या पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार तिसरा बॉल असेल हो कंप्लीट ब्लॉक केला होता नशीब म्हणावं सायलचा होता परंतु बॉल मात्र यष्ट्यांवरती होता नेक्स्ट डिलिव्हरी बारक्या चौथा बॉल टाकेल या षटकातील पुन्हा एकदा सायलच्या शेवटचा बॉल असेल या षटकातील 5वा बॉल असेल पहिल्या षटकातील पंचकामधील अर्थात 5 बॉलची ओव्हर असणार आहे पहिल्या बॉल ओव्हर मधील शेवटचा बॉल पुन्हा एकदा राजा मांजरेकर आणि स्वयं पुढचा बॉल पुन्हा एकदा सलीमला मोठी विकेट मिळणार का हा टायमिंग 3 असेल तर मात्र नक्की रनआउट होणार आहे शेवटच्या दुसऱ्या ओव्हर मधील पुढचा बॉल टाकेल इन बिटवीन दुसरा बॉल टाकेल यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप एक धावेसाठी जातोय डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावसंख्या 16 राजा मांजरेकर वातावरण काही ना काहीतरी केलं जातं राजापूर दोपेश्वर संघाकडून राजा मांजरेकर कडून काहीतरी केलं जातं फुलटॉस होता फुलटॉस वरती क्रिकेटचा क्लास दाखवायला पाहिजे होता बापू भोसले तिकडून येतोय धावेवरती समाधान माना धावसंख्या झाली 17 पे किसको बनेगा 15 यावेळेला वाईड बॉल धावसंख्या झाली 18 नंबर 18 जर्सी विराट कोहली त्या ठिकाणी खेळताना VK सायल नॉन स्ट्राईक एंडला यावेळेला ब्लॉक आणि त्याचे पुरेपूर फायदा उतरवला जात आहे गमराचे पीछे हटे ऐसे हम नहीं कोशिश करते हर थोडासा तेज काम करतो अनुज आंबेडकर पुढे बॅटिंग मास्टर यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय बॅटचे इनर एज लागण्याचा प्रयत्न केला जातोय मुद्द्याला उकडून पार तर 2च शब्द येतील विठ्ठल आणि क्रिकेट यावेळेला मात्र राजा वाजवणार का सायूचा बाजा अनेक यावेळेला मात्र ते काम केलंय राजाने सायू इनका नाम है गेंद को बाउंड्री की अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे पुढचा बॉल तिसरा बॉल यावेळेला एका बाजूला सर्वांच्यात दुसऱ्या बाजून करणारा तो सुंदरचे प्रेक्षक सायल आगरेकरच्या फलंदाजीचा अगदी पुरेपूर अगदी देखणं स्वरूप पाहत असताना क्रिकेटच्या मैदानावरचा शुभाचा मावळा राजा गोलंदाजी करण्यासाठी तयार किती प्रेशर आहे दबावामध्ये येतो तुमचा प्रभाव आणि तेव्हा दिसतो तुमचा स्वभाव धावसंख्या 31 सायल पुन्हा एकदा नेक्स्ट हो जरासा स्टेप आउट झाला होता कम्प्लिटली पहिल्यांदा स्ट्रॅटेजी केली होती बिफोर द काही गोड शब्द असतात अशा सर्व गोड माणसांना आजच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना आणि विजयादशमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा इन बिटवीन कमबॅक केला जातोय राजा यांच्याकडून 3 षटकांची संपते यांचा पहिला बॉल लेफ्टच्या बाहेर वाईड बॉल मी प्रत्येक आव्हान पेले कारण माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे चारी बाजूला अथांग सागर आणि डोक्यावरती आकाश आहे दुसुंदेकरांसाठी वाईड बॉल हा माझा खारवी बांधव आहे जो समुद्रामध्ये अरे ऊन वारा पाऊस वादळ आणि सुनामी नौकेला हेडकावणाऱ्या लाटांची माझ्याची गाठ आहे म्हणूनच आजही माझ्या खारवी बांधवांची मान अभिमानाने ताट आहे या वेळेला मात्र भारी पडत असताना एक खारवी संघाची धावसंख्या 35 या वेळेला बंदा मी नेहमी म्हणतो दानिशला कारण हा कुदरत का निजाम ज्या ठिकाणी आहे नो बॉल पंचाचा इशारा नो बॉल मिजान मिजान फटकार बोट जाग्यावर पलटी करण्याचा प्रयत्न मिजान यांचा सायू मात्र फुल फॉर्म मध्ये पुढचा बॉल नवीन फलंदाज सुरतनं जातो यावेळेला मात्र धाव काय मिळत 1 धाव फक्त मिळते जितक्या
वेगामध्ये मिजान येतोय तितक्या वेगामध्ये बॅट फिरते का संघाची धावसंख्या होते 38 इंजरी को तोड़ना पड़ेगा और अपने खाते में चौका प्राप्त करना पड़ेगा। यावेळेला मात्र पुढचा बॉल लेफ्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय नो बॉल येतोय पंचांचा इशारा 39 अशी धाव। यामध्ये कोण बॅटिंग करणार कोण करणार गोलंदाजी चांगली मिजान यांनी पुन्हा एकदा वारंवार वाईट फेकतोय धावसंख्या अवांतरने 40 वरती पोहोचवली जाते। अनुज आंबेडकर मात्र फुल फॉर्म मध्ये त्यावेळेला फटका चांगला आहे परंतु स्ट्रेट टू द फिल्डर धावतो एक धाव फक्त मिळते। थोडा अवांतरवरती कंट्रोल ठेवला तर बॉल आहे नो बॉल शोधून काढलाय अगदी खोडून काढलाय धाव करता येत नाहीये षटक संपतंय 4 षटकाची समाप्ती 41 अशी धावसंख्या 42 धावांची आवश्यकता आहे 20 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे वेळ फार कमी आहे लवकर घ्या। सेनापती कोण कोणावर होणार भारी चिन्मय आडवणेकर रायटम राऊंड विकेट पहिला बॉल देवाला टाकण्याचा त्याचा सिलसिला आता सुद्धा येणार का पहिला बॉल काय होणार आहे पहिल्या बॉल वरती हा मात्र आतमध्ये आणतोय बॉल राजा नो चान्स फॉर राजा। यावेळेला मात्र पुढचा बॉल नेक्स्ट डिलिव्हरी चिन्मय बॉल काढू नका लवकर गुड बॉल पुन्हा एकदा राजाला बीट केले चिन्मयने राजा यांच्यामध्ये बॅटल आपण बऱ्याच वेळा पाहिले हो 42 धावा वाचवणार का चिनू यावेळेला पुन्हा एकदा चिनू कंप्लीट डॅमेज केले राजाला 41 धावांची आवश्यकता पुढचा बॉल टॅप केला हा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर भरपूर काही झालं त्या ठिकाणी 4 धावांनी धावसंख्या वाढेल धावसंख्या होते 5 यावेळेला स्ट्रेट टू द फिल्डर धावके मिळत नाहीये पावसाचं सुद्धा वातावरण पहिला बॉल मिड ऑफ पोझिशनला धावता मिळत नाहीये बॉल दिसत नाही चौकार वसूल करतोय दानिशच्या बॅट मधून येतोय 4 धावा राजाकडे मॅच अजूनही होणे परंतु त्यासाठी त्यांना थांबावं लागेल 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे 12 बॉल 32 धावा काउंट डाऊन बिगिन हो 2 धावा या 2 धावा आता 12 बॉल 30 धावांच्या गोलंदाजीचा भार स्वीकारलाय सुजन स्विंग कंप्लीट बंद होणार आहे सुजन यांच्यासाठी एक धाव तर पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी एक धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 13 आता मात्र 29 धावांची आवश्यकता आहे 29 11 बॉल 29 धावा शेवटचा बॉल वाईड येतो 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आले रंग 11 बॉल 28 धावांची आवश्यकता यायला पाहिजे होता यावेळेला मात्र थ्रो झालं काय झालंय त्या ठिकाणी 5 धावा मिळतील 4 धावा मिळतील की थर्ड डिलिव्हरी व्हॉट इज हॅपनिंग देअर की एक धाव आहे राउंड विकेट मारा करण्यासाठी तयार अनुज राईट राउंड विकेट अनुज राजासाठी हो बीट केलाय 9 बॉल 27 धावा 9 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे व्हाईट बॉल येणार येस येतील व्हाईट बॉल 9 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे 9 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी एक चौकार येणे गरजेचं आहे व्हाईट बॉल पुन्हा एकदा अनुज यांच्याकडून हेल्पिंग आहे प्रोव्हाइड केले जाते 9 बॉल आणि 6 चौकारांची आवश्यकता आहे 25 धावांची आवश्यकता आहे 9 बॉल 25 धावा धावसंख्या झाली 17 पॉसिबल आहे राजा मारणार का हॅट्रिक यावेळेला 9 बॉल आणि 6 चौकारांची आवश्यकता आहे 9 बॉल स्पीड होत नाहीये स्लो डिलिव्हरी आहे वेट करून मारू शकतो यावेळेला टॉप सुंदर येतो चौकार एक चौकार आलाय आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे 8 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे लेफ्टिकच्या बाहेर दबाव या ठिकाणी प्रेशर अनुज आंबेडकर गेम फिनिशच्या बाबतीमध्ये गेम फिनिशर म्हटलं जाते इथे गोलंदाजीमध्ये ते फिनिश करून टाकतो 8 बॉल 18 धावांची आवश्यकता आता 8 बॉल 19 धावांची आवश्यकता असताना 2 धावा गेल्या आता मात्र धावसंख्या झाली 25 आता धावा या वर्षीच्या देशाच्या क्रिकेटच्या अंडरआर्म क्रिकेट हिस्ट्रीमध्ये परिणाम होणार आहे 2 धावा अजून 2 धावा कमी करा 16 धावांची आवश्यकता आहे हो राजा
वाजवलाय बाजा, काय दिमाग लावलाय, कितीतरी याने स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. राजा म्हणून क्रिकेटचा किंग म्हटला जातो. याने विकेट महत्वाची 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता असताना 1 धाव येतोय. 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अजून खेळण्यासाठी तयार आहे. दानिश खेळण्यासाठी तयार. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना बॉल जातोय. रनआउटचा इशारा येतोय का नाही मला वाटत नाहीये. अंपायर परंतु यावेळेला रनआउटचा एक अप देतोय. मला वाटतं 10+, 12-13 धावा या अवांतरच्या आहेत. 27 मध्ये 14 धावा या अवांतरच्या आहेत. चेंज झाली आणि आता हे 5 बॉल. सायल अडिवरेकर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. दे कॅनॉट विड्रॉ आयदर फिल्डिंग टीम आयदर बॅटिंग टीम. दे कॅनॉट विड्रॉ. हाय त्या पोझिशन मध्ये 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. दानिश खेळण्यासाठी तयार आहे. त्याच्याकडे आहे क्षमता. लाईनमन जरा काम करा व्यवस्थित. लाईनमन सगळ्यांनी लाईनमन म्हणून काम करा. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. पहिला बॉल वाटलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी झालं पाहिजे. काय त्यांनी दाखवली. लाईट बॉल दुसरी कुठलीही टीम असती तर त्यांनी इथे कॉम्प्लिमेंट केला असता आमच्या मंडळाबरोबर. परंतु काय मॅनेज केलंय त्यांनी. राजापूरच्या टीमला हॅट्स ऑफ आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मंडळाकडून व्हायला पाहिजे. आयदर ती जिंकू दे किंवा हरू दे पण स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. राजा काही होऊ दे, आम्ही हरू दे किंवा जिंकू दे, रिझल्ट लागला पाहिजे. यावेळेला डॉट डिलिव्हरी येईल का? वसूल केला जातो. नो बॉल. राजा हॅट्रिक करण्यासाठी तयार आहे. समीर इंदिरा देवी प्रीमियर लीग 2025 चा विजेता होण्यासाठी डॉट डिलिव्हरी येईल का? रनआउट